नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आता उन्हाळा सुरू होत आहे म्हटल्यावर आपल्याला सतत काहीतरी हलकं फुलकं आणि चटपटीत खावंसं वाटतं। म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी झटपट होणारी चटपटीत अशा ओल्या भेळची रेसिपी। बनवायला सोपी आहे आणि यासोबत मी तुम्हाला चिंचेची आंबट गोड चटणी कशी बनवायची हे देखील सांगितलेले आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। तर सगळ्यात आधी आपण चिंचेची आंबट गोड चटणी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम चिंच घेतले, तर ही आपण आता शिजवून घेणार आहोत। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही भिजतही घालू शकता। तर यामध्ये तांब्याभर पाणी घालायचं आणि अगदी मऊ होईपर्यंत ही चिंच 5 ते 7 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची। तर इथे बघा चिंच छान अशी मऊ शिजली गेले, तुम्ही बघू शकता। तर आता गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे बघा चिंचेचा जो कोळ आहे मी तयार करून घेतला आहे। अगदी छान असा मऊसूत हा चिंचेचा कोळ तयार झाला आहे। तर आता आपण हे गाळून घेणार आहोत। तर असं केल्यामुळे काय होतं, यामध्ये जे काही कचरा असतो, चोथा असतो, तो बाजूला निघतो। तर हे बघा अगदी दाबून यामधला चिंचेचा कोळ काढून घ्यायचा। तर इथे आपला हा कोळ तयार आहे। तर आता एका कढईमध्ये आपण 1 चमचाभर तेल घालूया। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं। हिंग घातल्यामुळे चिंचेची जी चव आहे ती अप्रतिम लागते। तर आता यामध्ये तयार करून घेतलेला चिंचेचा कोळ देखील घालू। तर ही जी चटणी आहे बनवायला खूप सोपी आहे। तर आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायचे, अर्धा चमचा काळं मीठ, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ देखील घालू। त्याचबरोबर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तर तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता। तर इथे मी 100 ग्रॅम चिंचेसाठी 100 ग्रॅम गूळ घेतला आहे। तर आता याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आणि गूळ विरघळला की गॅस अगदी मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपण 5 ते 7 मिनिटं ही चटणी छान अशी शिजवून घेणार आहोत। चटणीला रंग देखील सुरेख आला आहे, अगदी नॅचरल रंग आला याला, तुम्ही बघू शकता। तर हळूहळू हे दाटसर होत चाललं आहे। तर इथे बघा 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत, अगदी हलकीशी दाटसर झाली ही चटणी। तर आता आपण गॅस बंद करू आणि ही जी चटणी आहे पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतर जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर फ्रीजमध्ये महिनाभर आरामात टिकते। तर आता आपण भेळसाठी लागणारी तिखट चटणी तयार करूया। तर त्यासाठी एका वाटीमध्ये मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, त्याचबरोबर यामध्ये आपण अगदी 2 चमचे पाणी घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। तर असं केल्यामुळे काय होतं, आपण आपल्या अंदाजानुसार भेळमध्ये हे घालू शकतो, तिखट कमी जास्त करू शकतो। तर असं केल्यामुळे काय होतं, आपली जी भेळ आहे त्याला रंग देखील अगदी सुरेख येतो। तर आता एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे मी 3 वाट्या चिरमुरे घेतलेत। तर इथे मी 4 प्लेट भेळ बनवणार आहे, त्यासाठी 3 वाट्या या वाटीने मी हे चिरमुरे घेतले। तर एकाच वेळी आपल्याला जास्त भेळ नाही तयार करायची, नाही तर ती हळूहळू मऊ पडू शकते। तर इथे बघा हे जे चिरमुरे आहेत अगदी कुरकुरीत आहेत। जर नरम पडले असतील तर तुम्ही कढईमध्ये हलकेसे गरम करून घेऊ शकता। तर आता यामध्ये आपण फरसाण घालणार आहोत। तर भेळमध्ये असं आहे की आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि आता हे जे सुखं जिन्नस आहे ते आपण सगळ्यात आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठ जे आहे ते चिरमुऱ्याला छान असं कोट होतं। तर ज्या पातेल्यामध्ये तुम्ही भेळ हलवणार आहात ते पातेलं थोडंसं मोठं असावं, म्हणजे आपल्याला सहज हे चांगलं व्यवस्थित मिक्स करता येईल। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा। तर कांदा टोमॅटो तुम्ही आधीच बारीक चिरून ठेवा, म्हणजे लागल तसं आपल्याला यामध्ये घालता येईल। तर यामधला थोडासा कांदा मी असाच ठेवते वरून घालण्यासाठी। त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तर इथे मी
एक हिरवी मिरची आणि 2 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घेतल्यात, तर ते यामध्ये मी घालते. यामुळे आपली जी भेळ आहे ती चवीला अप्रतिम लागते. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालू आणि आपण तयार करून घेतलेली तिखट जी चटणी होती, जी पेस्ट होती लाल तिखटची, ते देखील आवडीनुसार घालूया. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मला थोडीशी झणझणीतच आवडते म्हणून मी थोडं जास्त घालते. त्याचबरोबर चिंचेची आंबट गोड चटणी. तर इथे मी 2 ते 3 चमचे चिंचेची चटणी घालते. तर आता हे एकदा व्यवस्थित भेळ हलवून घ्यायची. तर भेळ हलवताना हमखास आपल्याला ठेल्यावरची आठवण येते. तर बघूनच आत्ताच तोंडाला पाणी सुटू लागले. तर भेळ आपल्याला एक 2 ते 3 मिनटं चांगली हलवून मिक्स करून घ्यायचे. तर जे मसाले आहेत, जी चटणी आहे ती छान अशी मिक्स होईल चिरमुऱ्यासोबत. तर इथे बघा रंग खूपच छान आला गेला या भेळला. तर इथे आपली ही भेळ तयार आहे. तर आता हे फटाफट आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर भेळ सर्व करताना सुद्धा ते अगदी स्टेप बाय स्टेपच सर्व करायची, म्हणजे ती दिसायलासुद्धा अगदी छान दिसते. तर सगळ्यात आधी आपण प्लेटमध्ये भेळ घालूया, अगदी जेवढी तुम्हाला हवे तेवढी. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. त्याचबरोबर अगदी वरून थोडीशी बारीक सेव घालायची आणि थोडीशी कोथिंबीर. तर इथे आपली ही चटपटीत अशी ओली भेळ तयार आहे. तर थोडंसं इथे मी वरून चिंचेची चटणी देखील घालते. तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.